यात मोठी बातमी, कर्ज देताना शेतकऱ्यांना सी बिल मागितलं तर FIR करणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तंबी दिलेली आहे। शेतकऱ्यांना सी बिल मागितल्यास FIR करण्यात येणार आहे। बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं फडणवीस म्हटलेत। राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली। मंत्री धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा या बैठकीत उपस्थित होते। दरम्यान रिझर्व्ह बँक, नाबार्ड तसंच राष्ट्रीयकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, शेतकऱ्यांना सी बिल मागितल्यास FIR करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय, काय अपडेट? प्राजक्त, यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाबार्डचे अधिकारी असतील किंवा रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असतील यांना बजावलं होतं, यांना आदेश देखील दिले होते। मात्र तरीही या ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ज्या प्रकारे कर्ज देत होते ते कर्ज वाटप करत असताना त्यांना या ठिकाणी सिबिल विचारला जात होता। अनेक शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर हा कमी असल्यामुळे अनेक शेतकरी आपल्याला लाभार्थी ठरताना पाहायला मिळत होते। अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज मिळताना अपात्र ठरत होते। हा रोष प्रामुख्याने मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल या तिन्ही भागातून आपल्याला शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होताना पाहायला मिळत होता। मात्र देवेंद्र फडणवीसांनी आता सर्व राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत, प्रामुख्याने रिझर्व्ह बँक असतील किंवा नाबार्डचे प्रमुख अधिकारी असतील यांना तंबी वजा या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। यापुढे जर शेतकऱ्यांना तुम्ही सिबिल स्कोर विचारला, सिबिल विचारला तर तुमच्यावरती FIR दाखल करण्यात येणार आहे। यापूर्वी देखील त्यांना याच प्रकारचे आदेश बजावले होते, मात्र तरीही बँकेचे अधिकारी कर्मचारी ऐकायला तयार नाहीयेत। मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीसांनी हा खूप महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। यापुढे शेतकऱ्यांना पीक विमा कर्ज असेल किंवा पिकाचं कर्ज वाटप करत असताना त्यांना सिबिल विचारणार नाहीये। जर असा सिबिल विचारला गेला तर त्या तत्सम अधिकाऱ्याविरोधात त्या शेतकऱ्यांनी तक्रार करावी। ही तक्रार केल्यानंतर ताबडतोब त्या अधिकाऱ्याविरोधात आपल्याला राज्य सरकार या ठिकाणी कारवाई करताना पाहायला मिळणार आहे। सुरुवातीला पोलीस FIR करतील आणि हा FIR केला जाणार आहे। मात्र FIR केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे कोणतीही मदत मागता कामा नये। राज्य सरकारसाठी अधिकारी तितकाच महत्त्वाचा आहे आणि शेतकरी देखील तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास हा सरकारला होणारा त्रास असणार आहे। त्यामुळे सरकार आता अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाहीये। जे जे अधिकारी यामध्ये दोषी असतील, ज्या ज्या अधिकाऱ्यांवरती FIR होईल त्या अधिकाऱ्यांना सरकार आता मदत यापुढील काळामध्ये करणार नाहीये। यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी ज्या प्रकारे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत असताना जी वागणूक दिली जात होती, सिबिल स्कोर विचारल्यामुळे अनेक शेतकरी या ठिकाणी कर्ज घेण्यापासून पाठीशी आहे हे दाखवून देण्याचा